हरे कृष्णा. तर 2 दिवसापूर्वी आपलं बोलणं झाल्यानंतर मी थोडा विचार करत होतो, की खरंच वाहन कर्ज घेऊन एस-आय-पी करणं योग्य राहील का? आणि बऱ्याच मुद्द्यांवरती मी विचार केला आणि थोडंसं मार्केटमध्येही चेक केलं, की खरं योग्य डिसिजन काय राहील ते. तर यावरती आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. तर 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. सर्वप्रथम ऑप्शन असा आहे, की कर्ज घ्यायचं आणि त्यानंतर गुंतवणूक करायची. दुसरं ऑप्शन आहे, की कर्ज न घेता आपण डायरेक्ट एस-आय-पी सुरू करायची. ठीक आहे. तर जर कर्ज घेतलं, तर प्रारंभिक गुंतवणूक जी आहे ती आपल्याला असेल 15,00,000ची. ठीक आहे. कारण की आपल्याला बँक 15,00,000 डायरेक्ट एका शॉटमध्ये देईल. आता ह्या 15,00,000 घेण्यासाठी तुम्हाला 6% व्याजदर सांगितलं. पण मी जे मार्केटमध्ये चेक केलं, मला 6% कुठेच नाही मिळालं. कमीत कमी भेटलं 8.5% बजाज फायनान्स देतायत. त्यावरतीही 2.5% डिस्बर्समेंट अमाउंटवरती व्याजदर आहे. म्हणजे किती झाले? 15,00,000चे 2.5% जवळ-जवळ 36-37 लाख हजार होतात. तर 15,00,000 प्लस 37,000 म्हणजे 15,37,000 ही तुझी इनिशियल हे असेल. अ, तेवढं तुझं कर्ज असेल किंवा तेवढे अमाउंट लागतील फर्स्ट वन शॉटमध्ये. तरी पण ह्या कॅल्क्युलेशनसाठी आपण 8.5% नाही घेत आहे, 6% नेच कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. एस-आय-पी जर केली तर अंदाजे हिस्टॉरिकल मार्केट रिटर्न आहेत 12%. कालावधी 5 वर्ष पकडला आपण. ठीक आहे. जर मासिक महिन्याचा आपण जर ई-एम-आय पकडला, तर जवळ-जवळ तो 29,000 येणार आहे 5 वर्षासाठी. तेवढ्याच अमाउंटची आपण एस-आय-पी विचार करूया ना, की आपण 29,000 चा ई-एम-आय देण्याऐवजी 29,000 ची एस-आय-पी करूया. ठीक आहे. तर जर तू हे 15,00,000चं जर 5 वर्षापर्यंत 29,000 नी ई-एम-आय जर दिला, तर व्याज दर वगैरे सगळं काही पकडून जवळ-जवळ 2.5 पर्यंत व्याज होतंय. तर ते होतंय 17,40,000 तू पूर्णपणे बँकेला देणार आहेस. प्लस ते 37,000 मी अजून याच्यामध्ये पकडलेले पण नाहीये. तर पकड चल 17,500 ₹17,50,000 तुला पूर्ण हे येणार आहे. तुझी पूर्ण अमाउंट येणार आहे. आणि तेवढेच अमाउंट आपण इकडे इन्व्हेस्ट करूया. कुठे? एस-आय-पीमध्ये. 17,40,000च पकड चल इझी कॅल्क्युलेशनसाठी. तर 5 वर्षानंतर त्याचं जे मूल्य होणार आहे 15,00,000 टाकून त्याची जवळ-जवळ रिटर्न्स येतील अ, तुला 26,43,000 ठीक आहे. त्याच्यामध्ये 60,000चा टॅक्स लागेल, पण तो टॅक्स आपण वाचू शकतो. पण हेच पकडूया 26,00,000 26,50,000 आणि इथे एस-आय-पी केली आपण, तर त्यामध्ये जवळ-जवळ 23,70,000 होतात. ठीक आहे. जवळ-जवळ 2 ते 2.5 लाखाचा फरक आहे. पण आता आपण याच्यावरतीच बोलूया, की हे 2 ते 2.5 लाखचं फरक घेण्यासाठी लोन घेणं योग्य आहे, की एस-आय-पी चालू करणं योग्य आहे? ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे ते कर्ज आहे. म्हणजे डोक्यावरती तो एका प्रकारचं ओझं आहे. ठीक आहे. एस-आय-पी बाबत तसं नाही आहे. फ्लेक्सिबिलिटी आहे. ते कर्ज नाही आहे. आपण इन्व्हेस्ट करतोय. ठीक आहे. एस-आय-पीची जी जोखीम आहे, की सॉरी रोख प्रवाह म्हणजे जे मंथली जी इन्व्हेस्टमेंट आपली जी जाणार आहे, ती जोखीम आहे. कारण की प्रत्येक महिन्याला आपल्याला लोन भरावंच लागेल. जर नाही भरलं तर त्याच्यावरती इंटरेस्ट लागेल. लेट पेनल्टी लागेल, चार्जेस लागतील. तसं एस-आय-पीमध्ये नाहीये. जर तुला वाटलं की ह्या महिन्यामध्ये तुला फिरायला जायचंय, दुसरं कुठलं काही काम आहे, तर ह्या महिन्यामध्ये मी पैसे नाही भरू शकत, तर तू एस-आय-पी पॉज करू शकतो. पॉज केली किंवा स्किप केली त्या महिन्यामध्ये. ठीक आहे. तर त्या म्हणजे प्रत्येक महिन्याला पैसे गेलेच पाहिजे याचं काही टेन्शन डोक्याला नाहीये. त्यानंतर मेंटल टॉर्चर किंवा अँक्साइटी जे बोलतात, मानसिक तणाव, तो जास्त आहे. कारण की प्रत्येक महिन्याला माझा ई-एम-आय जाणार आहे. इथे काही नाहीये.
नाही गेला, स्किप केलं तरी आनंदामध्ये आपण राहू शकतो. फ्लेक्सिबिलिटी इकडे कमी आहे, कारण की प्रत्येक महिन्याला तेवढे पैसे द्यायचे आहेत. इकडं तर पूर्ण फ्लेक्सिबिलिटी आहे. असं काही नाही की प्रत्येक महिन्याला द्यावे लागेल मला. ठीक आहे, याच्यामध्ये एक असा प्रश्न येऊ शकतो, की पण जोपर्यंत डोक्याला टेन्शन नाही तोपर्यंत म्हणजे एस-आय-पी आपण एकदा पॉज केल्यावरती आपण 2-3 महिनेही करू शकतो, 6 महिनेही करू शकतो. मग आपली ती कन्सिस्टन्सी राहणार नाही. प्रत्येक महिन्याला आपण इन्व्हेस्टमेंट करणार नाही. तर मग ते कन्सिस्टन्सी नाही आल्यावरती एवढे पैसे आपण कसे कमवूया? ठीक आहे, तो एक पॉइंट आहे. पण तरीसुद्धा कंटिन्यूटी ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण किंवा फ्लेक्सिबिलिटी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की मला असं स्वतःला वाटतं, की लिक्विडिटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही याच्यामध्ये. तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. लिक्विडिटी किती त्या गोष्टीची. मला जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा मिळणार का? मला 3 वर्षानंतर पाहिजे, की 5 वर्षानंतर पाहिजे, की 2 महिन्यानंतर पाहिजे, याची हे किती आहे? तर हे एस-आय-पीमध्ये अतिशय खूप चांगलं आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा लगेच एक 24 तासामध्ये पैसे भेटतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट रिस्क. मार्केट रिस्क कसं आहे, की एस-आय-पीमध्ये दोन्ही साइडला आहे, की जर मार्केट जर पडलं, तर स्वस्तामध्ये आपण म्युच्युअल फंड घेऊन त्याला होल्ड करून नंतर जास्त पैसे कमवू शकतो. किंवा जर इन केस मार्केट जर पुढे गेलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट आहे. पण याच्यामध्ये सगळं काही हा पेशन्स गेम आहे. म्हणजे तुम्ही किती जास्त काळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहता, त्यानेच पैसे आपण कमवू शकतो. ठीक आहे. तर कुठला पर्याय योग्य आहे? आता याचं उत्तर आता जे काही सांगणार आहे ते माझं हे राहील, पण तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या. तुम्हाला काय योग्य वाटेल ते. की जर आपण पर्याय ए जर अ, तेव्हा ठरवू शकतो अ, बघ ई-एम-आय प्रत्येक महिन्याला आपल्याला भरावेच लागते. अ, जरी बाजार पडला म्हणजे स्टॉक मार्केट जरी पडलं, ठीक आहे. आपण कारण की स्टॉक मार्केट यासाठी कंपॅरिझन करतोय, कारण की आपण ते पैसे घेऊन मार्केटमध्ये टाकणार आहे. तर ई-एम-आय काही कमी होत नाहीये आपला आणि याला काही बेनिफिट नाही मार्केटचं करेक्शन असेल किंवा मार्केटचा फॉल असेल. पण एस-आय-पीमध्ये मार्केटचं बेनिफिट आहे. फॉल झाला तरी आपल्याला बेनिफिट आहे, कारण की जास्त अमाउंट, जास्त युनिट्स घेऊन आपण होल्ड करून पैसे कमवू शकतो आणि जर तो वाढला तर नक्कीच आपल्याला जास्त रिटर्न आहेत. तर ही जी व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटची, हे चुकीचं नाहीये किंवा ड्रॉबॅक नाहीये. हे ॲक्चुअली खूप बेनिफिशियल आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचे आर्थिक तणाव आपल्याला वाढला, तरी आपल्याला ई-एम-आय भरावा लागेल. त्याच्यामध्ये काही हे नाही, ऑप्शन नाही आपल्याला. पण बीमध्ये कर्ज नाही, डोक्याला टेन्शन नाही आहे, कर्ज नाही, मी डेट फ्री आहे. बाजार पडला तर अधिक युनिट्स आपल्याला मिळतात म्युच्युअल फंडचे. गरज आपल्याला पडली तर एस-आय-पी आपण कमी करू शकतो, थांबवू शकतो, स्किप करू शकतो. मानसिक मानसिक तणाव कमी आहे. तर इन शॉर्ट कन्क्लुजन असं आहे, 26,00,000 व्हर्सेस 23,70,000 किंवा 24,00,000 या 2-2.5 लाखासाठी हे तर 12% ने आपण केलंय. मी तर 6% ने पकडलेलं आहे ते कॅल्क्युलेशन हां. कर्ज म्हणजे मला वाटत नाही मिळेल ते. 8% ने पकडल्यावरती एस-आय-पी तर 100 शुअर शॉट विन आहे. पण 6% ने 2.5 लाखासाठी एवढं करणं योग्य राहील का? हा विचार करायचा आहे आपल्याला आणि योग्य असेल तर वाहन कर्ज घेऊन आपण पुढे जाऊया. पण माझं स्वतःचं मत असं आहे, की आपण एस-आय-पी चालू करूया. ते योग्य राहील. कारण की कसं आहे माहिती आहे का? जर असं असेल, तर मग किती लोकं असं करतील, बँकेतून कर्ज काढतील, मार्केटमध्ये टाकतील आणि पैसे कमवतील. किती मोठा आर्बिट्राज आहे. आर्बिट्राज म्हणजे 2 गोष्टींमधला जर मी ₹10 ला गोष्ट घेतली आणि ₹15 ला विकली, तर ₹5 आर्बिट्रेज झाला माझा तो किंवा जे मला नफा मिळेल मधला. तर असं खूप लोक करू शकतील. ते प्रत्येक वेळीच तो गेम आपण जिंकू याची काही शाश्वती नाहीये. तर योग्य हेच राहील. आपण सश्यासारखे न पळता
कासवासारखे हळू-हळू, हळू जाऊया आणि प्लॅनिंग करून स्ट्रॅटेजिकली कुठलाही शॉर्टकट न मारता इन्व्हेस्टमेंट करून कन्सिस्टंट राहून योग्यरित्या पैसे कमवणं चांगलं राहील, काही रिस्क न घेता. हे माझं मत आहे. हे मी तुला फोन करून पण सांगू शकलो असतो, पण थोडं याबद्दल मी विचार केला, तर ही पी-पी-टी बनवलीच होती. तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला. विचार करा तुम्ही दोघे मिळून आणि मला योग्य ते डिसिजन घ्या. हरे कृष्ण. धन्यवाद.